आता जे लोक डाएटवर आहेत किंवा ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांसाठी असा मस्त नाश्ता बनवलेला आहे. डोसा बनवलेला आहे ज्वारीचा आणि नाचणीच्या पिठापासून. ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ आणि थोडंसं मी तांदळाचं घेतलं. याच्या जागेवर रवा टाकलात तरी चालेल. दही आणि अद्रक लसूणची पेस्ट, थोडंसं लाल तिखट चवीनुसार, मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याच्यामध्ये खलवून घ्यायचं आहे. जसं आपण डोशाचं बॅटर बनवतो तशा पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे. आता इथं तवा गरम करण्यासाठी डोशाचा ठेवलेला आहे. वरनं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर डोसा छोट्या आकारामध्ये पसरवून द्यायचा आहे. मोठ्या आकारात बनवायला जाऊ नका, कारण बनत नाही किंवा पलटी मारते वेळेस वगैरे थोडंसं मोडेल. तर बघू शकताय खालनं वरनं असं खमंग भाजून घ्यायचं आहे. एक प्रकारची भाकरच झालेली आहे. तर सगळेच डोसे अशा पद्धतीचे बनवून घ्यायचे आहेत. अतिशय पौष्टिक असा नाश्ता तयार आहे.